रामकृष्ण हरी नर्मदे हर. आज दिनांक 10 फेब्रुवारी 2026. आपण आपल्या परिक्रमेतल्या 102व्या दिवसाच्या पडावाला सुरुवात करतोय. मा रेवा आश्रम इमलय या ठिकाणाहून. या ठिकाणी नर्मदा मैयाचा सुंदर असा प्रवाह खाली आहे. त्या ठिकाणी घाट नाही, आपण त्या ठिकाणी दर्शन घेऊन पुढे निघालोय. दर्शन घ्यायला जाताना मोबाईल विसरला होता, त्याच्यामुळे मोबाईलमध्ये दर्शन आपल्याला घेता आलं नाही. आश्रमातून बाहेर पडल्यानंतर ही बघा पाण्याची टाकी आहे, काल दाखवली होती ती. या पाण्याच्या टाकीपासून ज्या रस्त्याने आपण आत आलो होतो त्याच रस्त्याने बाहेर जायचं. अशा प्रकारचा हा बाहेर जाण्याचा मार्ग आहे. आणि बाहेर गेल्यानंतर जो डांबरी दिसतोय त्या डांबरीने आपल्याला उजव्या बाजूला जायचं आहे. हा डांबरी मार्ग म्हणजेच या ठिकाणी किनाऱ्याचा मार्ग आहे, कारण किनाऱ्यापासून साधारण 500-600 फूट अंतरावरती हा मार्ग आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. काल आपण या आश्रमामध्ये परवानगीने विश्रांतीसाठी थांबलो होतो. या ठिकाणी जे महाराज आहेत, हेमंत महाराज म्हणून, खूप सुंदर असा सत्संग त्या ठिकाणी काल आपला झाला. खरं तर आजही थांबण्याची इच्छा आपल्याला होती त्या ठिकाणी त्यांच्याशी सत्संग करण्यासाठी, पण आपण त्यांना सांगितलं की पुन्हा एकदा या ठिकाणी नक्कीच येऊ आपण आणि पुन्हा सत्संग करूयात. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारचा हा पुढे जाण्याचा मार्ग आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या मार्गाने आपण सरळ सरळ पुढे आल्यानंतर साधारण अर्धा ते पाऊण किलोमीटरवरती आपल्याला डुडवारा नावाचं हे गाव लागलेलं आहे. या गावातून आपण सरळ पुढे मार्गस्थ आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आश्रमापासून साधारण 1 ते 1.25 किलोमीटर पुढे आल्यानंतर या ठिकाणी बघा हा सरळ सरळ मार्ग पुढे चाललेला आहे. आपल्याला धुवाधार हे तीर्थ बघायचं असेल तर आपल्याला या मार्गाने थोडंसं आतमध्ये जावं लागतं, उजव्या बाजूला. तर आपण आतमध्ये जाऊयात. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आपण नर्मदा मैयाच्या प्रवाहापर्यंत पोहोचलोय. आपण इथून खाली जाऊयात नर्मदा मैयाच्या मुख्य प्रवाहापाशी. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारचं हे धुवाधार तीर्थ आहे. या ठिकाणावर आपल्याला नर्मदा मैयाच्या प्रवाहाचा जो गंभीर स्वरूप आहे त्याचं दर्शन होत आहे. नमामि देवी नर्मदे नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. सुंदर असं तीर्थ आहे. या ठिकाणी आपण थोड्या वेळ बसूयात, साधना करूयात आणि मग पुढे मार्गस्थ होऊयात. नर्मदा मैयाचा जो प्रवाह आहे तो प्रवाह या ठिकाणी एवढ्या वेगाने खाली पडतोय की त्या प्रवाहाचा जो वाफेसारखा धूर निघतो त्याला धुवाधार तीर्थ असं म्हटलेलं आहे असं वाटतंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आणि पुन्हा नर्मदा मैयाचा प्रवाह या संगमरवरी दगडांच्या मधून पुढे मार्गस्थ होत आहे. नमामि देवी नर्मदे नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या धुवाधार तीर्थापाशी आपण दर्शन घेऊन थोड्या वेळ साधना करून पुढे मार्गस्थ होत आहोत. नमामि देवी नर्मदे नर्मदे हर. अगदी मन प्रसन्न करणारं या ठिकाणी नर्मदा मैयाच्या प्रवाहाचा नाद आहे. आणि हे तीर्थ आहे. खरं तर याला पर्यटन स्थळ केलेलं आहे. या ठिकाणी सर्व हॉटेल्स, रिसॉर्ट्स वगैरे या ठिकाणी ओपन झालेले आहेत. आपल्याला या नर्मदा मैयाच्या तटातटाने मार्ग होता, पण हॉटेल्स नवीन झाल्यामुळे त्या ठिकाणी त्या मार्गला कंपाऊंड टाकलेलं आहे. त्याच्यामुळे आपल्याला तिथून पुढे मार्गस्थ होता येत नाही. तर आपल्याला ज्या ठिकाणाहून आपण आतमध्ये आलो मुख्य रस्त्याने तिथूनच आपल्याला आता बाहेर पडावं लागेल. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आपण या धुवाधार तीर्थापासून पुढे मार्गस्थ आहोत. या ठिकाणी अनेक असे ठिकाण आहेत की ज्या ठिकाणी आपण पर्यटनाला आलो तर भेटी देऊ शकतो, पण परिक्रमेमध्ये आपल्याला त्या ठिकाणांपर्यंत जाता येत नाही. त्याच्यामुळे आपण या ठिकाणी दर्शन घेऊन पुढे मार्गस्थ होत आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या मुख्य रस्त्यापर्यंत आपण पुन्हा या धुवाधार तीर्थापासून बाहेर आलोय आणि आता या मुख्य रस्त्याने आपण उजव्या बाजूला मार्गस्थ होत आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या मुख्य मार्गाने साधारण अर्धा किलोमीटर पुढे आल्यानंतर या ठिकाणी उजव्या बाजूला आपल्याला खाली जाऊन नर्मदा मैयाचा प्रवाह या संगमरवरी दगडांमधनं कशा प्रकारे पुढे प्रवाहित आहे त्याचं आपण दर्शन या ठिकाणाहून घेऊयात. नर्मदे हर. नमामि देवी नर्मदे नर्मदे हर. सुंदर असं आपल्याला नर्मदा मैयाचं दर्शन या ठिकाणाहून होत आहे. नमामि देवी नर्मदे नर्मदे हर. हे सगळे संगमरवरी दगड आहेत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. धुवाधार तीर्थामधून दर्शन घेऊन पुढे आल्यानंतर आपल्याला संगमरवरी दगडांच्या मधून नर्मदा मैयाचा हा जो प्रवाह आहे तो प्रवाह या ठिकाणी पाहायला भेटतोय.
रामकृष्ण हरी नर्मदे हर. आपण या बाजूच्या मार्गाने इथून पुढे मार्गस्थ आहोत. मुख्य रस्त्यापासून आपण थोडंसं आतमध्ये आलो त्या रस्त्याने. रामकृष्ण हरी नर्मदे हर. हा भेडा घाट परिसर आहे सगळा. धुवाधार तीर्थापासून ते आपल्याला जो संगमरवरी दगडांचा पूर्ण परिसर दिसतोय हा भेडा घाट परिसर आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अप्रतिम असं दृश्य या ठिकाणी आहे. पाठीमागच्या मार्गाने आतमध्ये प्रवेश केल्यानंतर नर्मदा मैयाचं दर्शन घेत घेत आपण या मार्गाने पुन्हा आता बाहेर पडत आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. मुख्य मार्ग बघा वरती आहे आणि इथून आपल्याला बाहेर पडायचंय. अजूनही आपण पुढे दर्शन घेत घेत जाऊ शकतो असं वाटतंय. जेवढं जाता येईल तेवढं आपण जाऊयात. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. नमामि देवी नर्मदे नर्मदे हर. आपल्यापासून या ठिकाणी हा नर्मदा मैयाचा प्रवाह साधारण 500 मीटर तरी खाली असेल असं वाटतंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. ध्वनत समस्त पातकारी दारिता पदाचलम. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आपण पुढे मार्गस्थ होऊयात या मुख्य रस्त्याने. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या ठिकाणाहून बघा पूर्ण आपल्याला दर्शन व्यवस्थित होते नर्मदा मैयाच्या या जलपात्राचं. नमामि देवी नर्मदे नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आपण आता आपल्या मुख्य रस्त्याने पुढे मार्गस्थ होऊयात. रामकृष्ण हरी नर्मदे हर. हा समोर जो दिसतोय आपल्याला तो आता मुख्य रस्ता आहे. त्याने आपल्याला उजवीकडे मार्गस्थ व्हायचा. अशा प्रकारचा हा उजवीकडला मार्ग आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या मार्गाने पुढे मार्गस्थ असताना सुंदर सुंदर दृश्य आपल्याला दिसतात आहे. प्रत्येक दृश्य आपल्याला या मोबाईल मध्ये कॅमेऱ्यात कैद करणं शक्य होत नाही, पण एवढे सुंदर दृश्य आपल्याला या ठिकाणी मार्गामध्ये दिसत जातात की आपलं मन त्या ठिकाणी रमून जातं. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आपण या मार्गाने पुढे मार्गस्थ होत आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. असा निसर्गाचा परिसर आहे. नमामि देवी नर्मदे नर्मदे हर. नर्मदा मैयाचा प्रवाह या ठिकाणाहून खालून पुढे प्रवाहित आहे आणि आपण या मुख्य रस्त्याने वरून मार्गस्थ आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. हा भेडा घाटचा परिसर आहे सगळा. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या मार्गाने आपण भेडा घाटचं संपूर्ण दर्शन करत करत पुढे आल्यानंतर या ठिकाणी हा मुख्य रस्ता सरळ जातोय आणि एक डाव्या बाजूला तिरका गेलेला मार्ग आहे पाठीमागे. तर या तिरक्या मार्गाने आपल्याला आता डाव्या बाजूला मार्गस्थ व्हायचंय, कारण सरळ जर मार्गाने गेलो तर हा सरळ मार्ग नर्मदा मैयाच्या प्रवाहाच्या वरून पलीकडे उत्तर तटावरती निघतो. त्याच्यामुळे आपल्याला तिकडे न जाता या मार्गाने पुढे मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या मार्गाने साधारण अर्धा पाऊण किलोमीटर पुढे आल्यानंतर इथे एका महामार्गाचं काम चालू आहे असं वाटतंय आणि त्याच्या खालून आपल्याला सरळ सरळ पुढे मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. पुलाच्या खालून सरळ सरळ पुढे आल्यानंतर अशा प्रकारचा हा मार्ग आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या मार्गाने सरळ सरळ साधारण अर्धा ते पाऊण किलोमीटर पुढे मार्गस्थ झाल्यानंतर या ठिकाणी हा मार्ग एक सरळ जातोय आणि उजव्या बाजूला या कमानीतून आतमध्ये जाणारा एक मार्ग आहे. त्याने आपल्याला आतमध्ये उजव्या बाजूला मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारचा हा मार्ग आहे पुढे जाण्याचा. रामकृष्ण हरी नर्मदे हर. इमलई या ठिकाणी स्थित असणाऱ्या मा रेवा आश्रमातून साधारण 7 किलोमीटर आपण पुढे मार्गस्थ झाल्यानंतर या ठिकाणी आपल्याला ललपूर नावाचं हे गाव लागलेलं आहे. या गावातून आपण घुगरा या गावाकडे सरळ सरळ पुढे मार्गस्थ होत आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. ललपूर गावातून बाहेर पडल्यानंतर सरळ सरळ मार्गस्थ व्हायचं. या ठिकाणी उजव्या बाजूला एक मार्ग दिसतोय जाणार आपल्याला. त्या मार्गाने न जाता आपल्याला या सरळ कच्च्या रस्त्याने पुढे मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. थोडंसं पुढे आल्यानंतर 2 मार्ग दिसतात आहे. त्यातल्या उजव्या मार्गाने आपल्याला पुढे मार्गस्थ व्हायचंय. थोडंसं पुढे आल्यानंतर पुन्हा 2 मार्ग दिसतात आहे. त्यातल्या आपल्याला उजव्या बाजूने सरळ सरळ पुढे मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या ठिकाणी पाठीमागं वाटाण्याचं शेत आहे. त्या ठिकाणी शेतकऱ्याची वाटाणा तोड चालू आहे. त्यांनी आपल्याला आवाज देऊन वाटाणा खाण्याचं निमंत्रण दिलं आणि आपल्याला पिशवीत भरून वाटाण्याच्या शेंगा दिलेल्या आहेत. ते आता आपण खात खात पुढे मार्गस्थ होणार आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारे आपला बालभोग आता या वाटाण्यांच्या मार्फत होणार आहे. या सरळ रस्त्याने आपण आता पुढे घुगरा या तीर्थापर्यंत मार्गस्थ आहोत.
रामकृष्ण हरी नर्मदे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. हे पाठीमागे जे घर दिसतंय त्या घरामध्ये एक शेतकरी गृहस्थ आहेत. त्यांनी आपल्याला चाय प्रसादीसाठी आमंत्रित केलं होतं. काही चर्चा चालू होती शेती संदर्भात. ती चर्चा करता करता भोजन प्रसादी त्यांनी आतल्यात बनवली आणि आपल्याला भोजन प्रसादी करून जाण्याचाच आग्रह केला. त्यांच्या आग्रहाचा मान ठेवून आपण या ठिकाणी भोजन प्रसादी प्राप्त केली आणि पुढे मार्गस्थ होत आहोत. नर्मदे हर मैया, नर्मदे हर. बगरई गाव आहे. या गावातून आपण आता घुगरा या गावाकडे सरळ सरळ पुढे मार्गस्थ आहोत. पुढे आल्यानंतर या ठिकाणी हा एक उजवीकडे जाणारा मार्ग आहे आणि एक डावीकडे जाणारा मार्ग आहे. तर या डाव्या मार्गाने आपल्याला पुढे मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. पुढे आल्यानंतर या सरळ सरळ रस्त्याने चौकातून मार्गस्थ व्हायचंय. या गावातून आपण घुगरा या गावाकडे पुढे मार्गस्थ होत आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. थोडंसं पुढे आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला दोन रस्ते दिसत. त्यातल्या डाव्या मार्गाने आपल्याला पुढे मार्गस्थ व्हायचंय. या गावामध्ये प्रत्येक घरोघरी कारागीर आहेत मूर्ती बनवणारे. या मार्बलच्या दगडांपासून या ठिकाणी शिवलिंग आणि मूर्त्या बनवल्या जातात. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारे आपण या बगरई गावातून बाहेर आलोय आणि आता घुगरा या गावाकडे सरळ सरळ पुढे मार्गस्थ आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आपण या मुख्य मार्गाने नर्मदा मैयाच्या परिक्रमेच्या पडावामध्ये पुढे मार्गस्थ आहोत. हा किनारा मार्गच आहे. समोर जो खोलगट भाग दिसतोय तिथून नर्मदा मैयाचा मुख्य प्रवाह चालू आहे आणि आपण या मुख्य प्रवाहाच्या शेजारून जो मार्ग आहे तिथून मार्गस्थ आहोत. कारण त्या मुख्य प्रवाहापासून पुढे चालत जाण्यासाठीचा पैदल मार्ग नाहीये. त्याच्यामुळे आपल्याला या सडक मार्गाने पुढे मार्गस्थ व्हावं लागतंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. बगरई गावापासून साधारण 1.5 ते 2 किलोमीटर आपण पुढे मार्गस्थ झाल्यानंतर या ठिकाणी घुगरा नावाचं गाव आपल्याला मार्गात दिसलेलं आहे. या गावातून आपण मनकामनेश्वर महादेव मंदिरापर्यंत जाऊन मग तिथून पुढे मार्गस्थ होणार आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या घुगरा गावाच्या पहिल्या चौकात आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला डाव्या बाजूला मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. पुढे आल्यानंतर या ठिकाणी 2 मार्ग आहेत. त्यातले आपल्याला उजव्या बाजूने मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. घुगरा गावातून बाहेर पडल्यानंतर या ठिकाणी एक हनुमान मंदिर आहे. त्या हनुमान मंदिरापासून आपल्याला उजवीकडे मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारचा हा उजवीकडला मार्ग आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. पुढे आल्यानंतर अशा प्रकारचा हा मार्ग आहे. कदाचित आपल्याला आता किनाऱ्याने मार्ग लाभेल असं वाटतंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आपण घुगरा गावामध्ये मनकामनेश्वर महादेव मंदिर शोधत आलो. पण या ठिकाणी मनकामनेश्वर महादेव मंदिर नाहीये, तर ते मनकामनेश्वर आश्रम आहे. त्याच्यामुळे आपण तर भोजन प्रसादी प्राप्त केलेली आहे. त्याच्यामुळे आश्रमात न जाता आपण आता पुन्हा या मार्गाने थोडंसं पाठीमागे येतोय आणि पाठीमागे आल्यानंतर एक पगदंडी मार्ग आहे उजव्या बाजूला. त्या पगदंडीने आपल्याला आता पुढे मार्गस्थ व्हायचंय. या मार्गाने आपण खाली गेलो होतो. आता पुन्हा पाठीमागे या मार्गाने येतोय आपण. थोडंसं पाठीमागे आल्यानंतर या ठिकाणी उजव्या बाजूला एक पगदंडी आहे. त्या पगदंडीने आपल्याला पुढे मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारचा हा मार्ग आहे. आता या ठिकाणी एक मैया होत्या. त्यांनी आपल्याला सांगितलं की हा मार्ग तुम्हाला सरळ सरळ नर्मदा मैयाच्या किनाऱ्याला घेऊन जाईल आणि तिथून पुढे तुम्ही मार्गस्थ होऊ शकता किनाऱ्याने. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या ठिकाणी बघा शेताला पाणी दिलेलं आहे आणि त्याचं पाणी या ठिकाणी खाली आलेलं आहे. इथून सावकाश सांभाळत जावं लागेल आपल्याला. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. थोडंसं पुढे आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला एक देवगंगा नदी दिसते. ही नदी सुद्धा नर्मदा मैयाला जाऊन भेटते पुढं. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आपण या ठिकाणी जो शेजारी पगदंडी मार्ग आहे त्या पगदंडी मार्गाने पुढे मार्गस्थ होत आहोत. पुढे 2 पगदंडी दिसतात बघा. एक हा खालचा पगदंडी आहे आणि वरचा पगदंडी आहे. तर या ठिकाणी खालच्या पगदंडीपाशी एक दिशादर्शक खूण लावलेली आहे. तर आपण या पगदंडीने पुढे मार्गस्थ होत आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. थोडंसं पुढे आल्यानंतर या ठिकाणी देवगंगा नदी आहे. या नदीचा मुख्य प्रवाह लागलेला आहे आपल्याला. या प्रवाहातून आपल्याला या दगडी पुलाने पलीकडे मार्गस्थ व्हायचं आणि त्या पगदंडीने पुढे जायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर.
रामकृष्ण हरी नर्मदे हर. वरती आल्यानंतर या ठिकाणी या गव्हाच्या शेतातून हा पगदंडी मार्ग आहे. या मार्गाने आपण पुढे मार्गस्थ आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या गावाच्या शेतातल्या पगदंडीने आपण पुढे मार्गस्थ झाल्यानंतर समोर बघा एक आडवा रस्ता आपल्याला पलीकडे दिसतो. त्या रस्त्याने आपल्याला उजव्या बाजूला मार्गस्थ व्हायचंय. त्या ठिकाणी आपल्याला नर्मदा मैयाचा किनारा लाभेल. आता उजव्या बाजूला मार्गस्थ झाल्यानंतर आपण थोडंसं पुढे आलो, आपल्याला नर्मदा मैयाचा किनारा दिसलेला आहे. नमामि देवी नर्मदे नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे. या किनाऱ्याच्या शेजारून हा पगदंडी आहे. त्या पगदंडीने आपल्याला आता पुढे मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. मनकामनेश्वर महादेव मंदिर तर आपल्याला दर्शनासाठी भेटलं नाही, पण या ठिकाणी नर्मदा मैयाच्या जलपात्राचं दर्शन आपल्याला खूप सुंदर झालेलं आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. नमामि देवी नर्मदे नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आपण नर्मदा मैयाच्या अगदी किनाऱ्याजवळ आलोय आणि या अगदी किनाऱ्याने या ठिकाणी पगदंडी मार्ग आहे. या पगदंडी मार्गाने आपण पुढे मार्गस्थ होणार आहोत. सुंदर असं नर्मदा मैयाचं दर्शन आपल्याला या ठिकाणी होत आहे. नमामि देवी नर्मदे नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या 2 ते 3 दिवसातलं आतापर्यंतचं सुंदर असं दर्शन आपल्याला नर्मदा मैयाचं या ठिकाणी झालंय. नमामि देवी नर्मदे नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या पगदंडी मार्गाने आपण आता नर्मदा मैयाचं नामस्मरण करत करत दर्शन घेत पुढे मार्गस्थ होऊयात. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आपण नर्मदा मैयाच्या किनाऱ्याने मार्गस्थ आहोत. या ठिकाणी पगदंडी मार्ग तर आहे, पण पीक एवढं मोठं झालेलं आहे की आपल्याला पगदंडी मार्गातून शोधत पुढे मार्गस्थ व्हावं लागतंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. नमामि देवी नर्मदे नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या मार्गामध्ये आपल्याला शेतं लागलेली आहेत. शेतांमध्ये मोठी पिकं आहेत. त्याच्यानंतर असे नाले भरपूर लागतात. आतापर्यंत हा 5वा 6वा नाला आहे. आपण 1.5 किलोमीटर या मार्गाने आलोय. नाल्यांमध्ये पाणी नाहीये, पण पूर्ण माती ओलसर आहे. याच्यातून आपल्याला सांभाळून पुढे मार्गस्थ व्हावं लागतं आणि पलीकडून या पगदंडीने पुढे मार्गस्थ व्हायचंय. निसर्गरम्य वातावरण आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. नमामि देवी नर्मदे नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. डोक्या इतक्या मोहरीच्या या शेतातून आपण पुढे मार्गस्थ झालोय आणि आता पुढे या ठिकाणी बघा गव्हाचं शेत लागलेलं आहे. अशी मोठी शेतं आता आपल्याला या ठिकाणी लागायला सुरुवात झालेली आहे. आणि इथं जे शेतकरी होते त्यांनी सांगितलं की सकाळी जर तुम्ही या मोठ्या शेतातून जर गेलात, उंच असणाऱ्या म्हणजे मोहरीची शेतं उंच आहेत, काही ठिकाणी गहू सुद्धा आपल्या कमरेच्या वर जातोय, अशा शेतातून जर आपण गेलात तर सकाळच्या पिरियडमध्ये तुम्ही पूर्ण पाण्याने आंघोळ केल्यासारखं भिजसाल. रामकृष्ण हरी नर्मदे हर. त्यांचं म्हणणं असं आलं, आता सुद्धा चाललोय आपण, पण खाली पायाला ओलसर पाणी लागतंय. याचा अर्थ त्यांचं म्हणणं असं आलं, सकाळी 10-11 वाजेपर्यंत तुम्ही सडक मार्गाने चला. बघूयात बर्मन घाटापर्यंतच आपल्याला हा किनारा मार्ग भेटणार आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. नमामि देवी नर्मदे नर्मदे हर. आपण या मार्गाने पुढे मार्गस्थ होऊयात. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या पगदंडीने सरळ आपण शेतांमधनं मार्गस्थ झाल्यावर ही पगदंडी आता आपल्याला वरती टेकडीवर घेऊन चाललेली आहे आणि या ठिकाणी शेत आणि नर्मदा मैयाचा किनारा आहे. बघूयात आपण या पगदंडीने आता कुठपर्यंत जातोय ते. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. खाली नर्मदा मैयाचा प्रवाह आहे आणि आपण या टेकडीवरती असणाऱ्या पगदंडी मार्गाने पुढे मार्गस्थ आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या मार्गाने सरळ आल्यानंतर नर्मदा मैयाच्या किनाऱ्यापासून थोडस बाजूला आलोय आपण, पण पुन्हा आपल्याला नर्मदा मैयाचा किनारा भेटेल. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या पाठीमागच्या घरामध्ये इथल्या सद्गृहस्थांनी आपल्याला चायप्रसादीसाठी बोलवलं होतं. चायप्रसादी स्वीकारून आपण पुढे मार्गस्थ आहोत. त्यांना विचारलं की आपण रस्ता चुकून वरती तर आलो नाही ना, तर ते म्हणले नाही, रस्ता एकदम बरोबर आहे. याच मार्गाने तुम्ही सरळ पुढे मार्गस्थ व्हा, कारण खालून जो रस्ता आहे त्या रस्त्यामध्ये पिकं खूप मोठी आहेत, त्याच्यामुळे तिथून जाता येत नाही, म्हणून हा पगदंडी वरून काढलेला आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारे आपण या वस्तीतून पुढे मार्गस्थ होत आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या मुरकोटिया गावाच्या शाळेपाशी आपण पोहोचल्यावर एक आडवा रस्ता लागलेला आहे. या रस्त्याने आपल्याला डाव्या बाजूला मार्गस्थ व्हायचे. रामकृष्ण हरी नर्मदे हर.
या डाव्या बाजूने साधारण 200 मीटर मार्गस्थ झाल्यावर या ठिकाणी उजव्या बाजूला एक मार्ग गेलेला आहे. त्या उजव्या बाजूच्या मार्गाने आपल्याला धरती कछार या गावापर्यंत पुढे मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. थोडस पुढे आल्यानंतर या ठिकाणी बघा हा मुख्य मार्ग सरळ जात आहे आणि या ठिकाणी एक पगदंडी मार्ग आहे शेतातून जाण्यासाठीचा. तर या पगदंडी मार्गाने आपण पुढे मार्गस्थ होऊया. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारे हा शेतातून पगदंडी मार्ग आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. पुढे आल्यानंतर या पगदंडींचा एक चौक लागलेला आहे, त्यातून आपल्याला सरळ पुढे मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. पुढे आल्यानंतर या ठिकाणी बघा शेतात तुषार सिंचन चालू आहे आणि पूर्ण या ठिकाणी चिखल झालेला आहे. या चिखलातून आपल्याला आता एकदम सावकाश पुढे मार्गस्थ व्हावं लागणार आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आपण या शेताने पुढे धरती कछार या गावाकडे मार्गस्थ आहोत आणि नर्मदा मैयाचा किनारा आपल्या जवळूनच पुढे आहे. काही ठिकाणी फक्त टेकड्या येतात, त्याच्यामुळे आपल्याला नर्मदा मैयाचं दर्शन होत नाही, पण इतर वेळेस आपण नर्मदा मैयाचं दर्शन करत पुढे मार्गस्थ आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. नमामि देवी नर्मदे नर्मदे हर. या पगदंडीने थोडस पुढे आल्यानंतर घरं लागलीत आपल्याला. आता या घरांच्या पलीकडे नर्मदा मैया प्रवाहित आहे. या घरांमुळे आपल्याला दर्शन होत नाही, पण पुढे गेल्यानंतर पुन्हा आपल्याला नर्मदा मैयाचं दर्शन होईल. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या वस्तीतून थोडस पुढे आल्यानंतर या ठिकाणी बघा डाव्या बाजूला जाण्यासाठी एक मार्ग आहे, त्या मार्गाने आपल्याला सरळ खाली जायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. पुढे आल्यानंतर पुन्हा आपल्याला उजव्या बाजूला मार्गस्थ व्हायचंय. तर या ठिकाणी बघा पाण्याचे फवारे कसे चालू आहेत आणि आपल्याला आता इथून पुढे जावं लागणार आहे. रामकृष्ण हरी नर्मदे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या मार्गाने पुढे आल्यानंतर खाली खोल दरी आहे आणि या दरीतून पुन्हा आपल्याला एक नाला पार करून वरती त्या पगदंडीने चढायचंय आणि नर्मदा मैया या बाभळीच्या झाडाच्या पलीकडून प्रवाहित आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारचा हा नाला आहे. या नाल्यातून आपल्याला त्या लाकडाच्या साह्याने पलीकडे मार्गस्थ व्हायचंय आणि या सरळ पगदंडीने वरती जायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारे आपण त्या टेकडीवरून खाली नाल्यापर्यंत जाऊन पुन्हा या टेकडीवरती चढून आल्यानंतर वरती इथं आल्यावर बघा 2-3 पगदंड्या दिसतात आपल्याला. इथून एक खाली उतरून जाण्यासाठी पगदंडी आहे आणि इथून एक पगदंडी आहे, पण इथे एक झेंडा लावलेला आहे. याचा अर्थ ही पगदंडी आपल्यासाठी असेल. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या पगदंडीने पुढे आल्यानंतर आपल्याला घरं दिसतात आहे. त्या घरांपासून सुद्धा आपल्याला पुढे सरळ मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. त्या घरांच्या पाठीमागून एक टेकडी चढून आल्यानंतर पुन्हा आपल्याला या ठिकाणी वस्ती लागलेली आहे. कदाचित ही वस्ती धरती कछार या गावातली असेल. रामकृष्ण हरी नर्मदे हर. याही वस्तीतून आपण सरळ पुढे मार्गस्थ आहोत. वस्तीतून थोडस पुढे आल्यानंतर या ठिकाणी एक आडवा रोड लागलेला आहे. या रोडने आपल्याला डाव्या बाजूला मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. थोडस पुढे आल्यानंतर पुन्हा एक आडवा रस्ता लागलेला आहे, त्याने आपल्याला सरळ डाव्या बाजूला मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. थोडस पुढे आल्यानंतर पुन्हा एक आडवा डांबरी रस्ता लागलेला आहे, त्याने आपल्याला उजव्या बाजूला मार्गस्थ व्हायचंय. उजव्या बाजूने थोडस पुढे गेल्यानंतर हे समोर जे पाण्याची टाकी दिसतीये तेच धरती कछार गाव आहे. याही गावातून आपण सरळ पुढे मार्गस्थ होणार आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. धरती कछार गावाच्या जवळ आल्यानंतर या ठिकाणी बघा डाव्या बाजूने एक कच्चा रस्ता गेलेला आहे, त्यांनी पुढे न जाता या गावात आपल्याला सरळ या डांबरीने पुढे मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आपण या गावातनं सरळ मार्गस्थ आहोत. या मुख्य रस्त्याने कुठंही वळायचं नाहीये. उजवीकडे डावीकडे जाणारे रस्ते येतील, पण त्या रस्त्याने न वळता या आपल्याला सरळ मुख्य मार्गाने पुढे मार्गस्थ होत राहायचंय. पुढे बघा आपल्याला नर्मदा मैयाचं दर्शन या ठिकाणी होतंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. गावातून बाहेर पडल्यानंतर या ठिकाणी हा डाव्या बाजूचा जो सरळ मार्ग गेलेला आहे त्याने आपल्याला पुढे भडपुरा या गावाकडे मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. थोडस पुढे आल्यानंतर या ठिकाणी पुन्हा 2 मार्ग लागलेले आहेत, त्यातल्या या सरळ मार्गाने आपल्याला पुढे मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या मार्गाने सरळ साधारण 1 ते 1.5 किलोमीटर आल्यानंतर
आपल्याला या ठिकाणी खोल उतार लागलेला आहे. या उताराने आपल्याला खाली जायचं, याचा अर्थ पुढे नाला असेलच. त्या नाल्यातून आता पलीकडे मार्गस्थ व्हावं लागेल. बघूयात तिथे गेल्यावर कशा प्रकारचा मार्ग आहे तो. रामकृष्ण हरी नर्मदे हर, रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारे पुढे आल्यानंतर या ठिकाणी बघा एक डावीकडून नाला येतोय आणि समोरून एक नाला येतोय. या दोन्ही नाल्यांचा संगम या ठिकाणी समोर होतोय आणि या संगमातलं सर्व पाणी पुढे पुन्हा नर्मदा मैयाच्या जलाशयामध्ये जाऊन मिळतंय. अशा प्रकारचा हा नाला आहे. आता हा नाला पार करून आपल्याला पलीकडे जायचंय. समोर एक झाड दिसतंय बघा, त्या झाडाला रिबीन लावलेली आहे लाल कलरची. याचा अर्थ आपल्याला त्या ठिकाणाहून मार्गस्थ व्हायचंय. आपण हा नाला पार करूयात या दगडांवरून. रामकृष्ण हरी नर्मदे हर, रामकृष्ण हरी नर्मदे हर. हा एक नाला तर पार केलाय आपण. आता यापुढे एक दुसरा नाला आहे. याच्यामध्ये तर पाण्याचा प्रवाह थोडासा जास्तच दिसतोय. बघूयात आता कुठून जागा आहे आपल्याला पलीकडे जाण्यासाठी. या पुढच्या नाल्यामध्ये आपण या ठिकाणाहून अर्ध्यापर्यंत तर जाऊ शकतो. तिथून पुढे गेल्यावर पुढचा मार्ग बघूयात. रामकृष्ण हरी नर्मदे हर, रामकृष्ण हरी नर्मदे हर. थोडासा पाण्याचा प्रवाह हा जोरातच होता. आपल्याला येण्यासाठी बरेच प्रयत्न करावे लागले, पण शेवटी आपण या ठिकाणी आलोय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आता आपल्याला या सरळ रस्त्यातून वरती मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर, रामकृष्ण हरी नर्मदे हर. या मार्गाने वरती आल्यानंतर या ठिकाणी बघा मोहरीची शेत आहेत सगळी ही. या शेतामधून आपण आता या पगदंडीने पुढे मार्गस्थ आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या मोहरीच्या शेतांमधनं पुढे बाहेर पडल्यानंतर आता ही छोटीशी जी टेकडी दिसते, ही चढल्यावर आपल्याला नर्मदा मैयाचं दर्शन होईल. रामकृष्ण हरी नर्मदे हर, नमामि देवी नर्मदे नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारे पुन्हा आपण नर्मदा मैयाच्या किनारी येऊन पोहोचलोय आणि आता किनाऱ्याने पुढे मार्गस्थ होणार आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर, नमामि देवी नर्मदे नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारे आपल्याला नर्मदा मैयाचं दर्शन तर होत आहे आणि आपण या शेतातील पगदंडी मार्गाने पुढे मार्गस्थ आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर, रामकृष्ण हरी नर्मदे हर. नर्मदा मैयाच्या किनारी स्थित असणारं हे आश्रम आहे. या ठिकाणाहून आपल्याला चाय प्रसादीसाठी बोलवण्यात आलं होतं. त्यांची चाय प्रसादी स्वीकारून आपण आपल्या मार्गाने पुन्हा मार्गस्थ होऊयात. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आश्रमातून बाहेर पडल्यानंतर ज्या पगदंडीने आपण पुढे मार्गस्थ होतो त्यानेच आता आपल्याला पुढे जायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. गव्हाच्या शेतांमधनं थोडंसं पुढे आल्यानंतर या ठिकाणी एक वस्ती लागलेली आहे. या वस्तीतून आपण सरळ सरळ पुढे मार्गस्थ होत आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर, रामकृष्ण हरी नर्मदे हर. वस्तीच्या थोडंसं पुढे आल्यानंतर या ठिकाणी दोन पगदंडी दिसतात. उजव्या बाजूची जी पगदंडी आहे त्या ठिकाणी मार्गदर्शक खूण लावलेली दिसते, त्यामुळे आपण त्या ठिकाणाहून सरळ पुढे मार्गस्थ होऊयात. रामकृष्ण हरी नर्मदे हर, रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारे आपण नर्मदा मैयाच्या किनाऱ्याने या वरील शेतातून पुढे मार्गस्थ आहोत भडपुरा या गावाकडे. रामकृष्ण हरी नर्मदे हर, रामकृष्ण हरी नर्मदे हर. पुढे आल्यानंतर बघा दोन पगदंडी मार्ग आहेत. इकडे नर्मदा मैयाचा प्रवाह आहे. एक पगदंडी मार्ग या उजव्या बाजूला जातोय आणि एक डाव्या बाजूला जातोय. तर उजव्या बाजूचा पगदंडी मार्गाने आपल्याला न जाता या डाव्या बाजूच्या पगदंडी मार्गाने जायचंय, कारण यानंतर आपल्याला एक पुन्हा मोठा मार्ग भेटेल. त्या मोठ्या मार्गाने आपल्याला उजवीकडे मार्गस्थ व्हावं लागणार आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर, रामकृष्ण हरी नर्मदे हर. त्या गव्हाच्या शेतातून पुढे आल्यानंतर हे हरभऱ्याचं शेत लागलंय. ह्याच्यात तर पगदंडीच नाहीये. आपण दिशेच्या मदतीने पुढे पुढे मार्गस्थ होत आहोत. या हरभऱ्याच्या शेताच्या शेजारी बघा हा पगदंडी दिसतोय. आता या पगदंडीने आपल्याला सरळ सरळ मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर, रामकृष्ण हरी नर्मदे हर. त्या पगदंडी मार्गाने पुढे मार्गस्थ झाल्यावर अशा प्रकारचा हा शेतातल्या कडेकडेचा मार्ग आहे आणि आपण पुढे भडपुरा या गावाकडे मार्गस्थ आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या मार्गाने आपण साधारण 1 किलोमीटर सरळ सरळ पुढे मार्गस्थ झाल्यावर हे भडपुरा गाव आलेलं आहे आणि समोर जी कमान दिसते त्या कमानीतून कदाचित आपल्याला आतमध्ये जायला लागत असेल भिकमपुरा या गावाच्या दिशेने. रामकृष्ण हरी नर्मदे हर,
या कमानीतून आपण सरळ सरळ आतमध्ये प्रवेश केलेला आहे भिकमपुरा या गावाकडे मार्गस्थ होण्यासाठी। रामकृष्ण हरी नर्मदे हर, रामकृष्ण हरी नर्मदे हर। या मार्गाने साधारण अर्धा किलोमीटर आतमध्ये आल्यानंतर हे भडपुरा गाव आपल्याला दिसायला सुरुवात झालेली आहे। याही गावातून आपण सरळ सरळ पुढे भिकमपुरा या गावाच्या दिशेने मार्गस्थ होत आहोत। रामकृष्ण हरी नर्मदे हर, रामकृष्ण हरी नर्मदे हर। या भडपुरा गावामध्ये आत आल्यानंतर बघा या ठिकाणी दोन मार्ग आहेत, एक उजव्याकडे जातोय आणि एक डाव्या बाजूला जातोय। तर या उजव्या बाजूच्या मार्गाने आपल्याला पुढे मार्गस्थ व्हायचंय। उजव्या बाजूला आल्यानंतर पुन्हा सरळ मार्ग जातोय आणि उजवीकडे एक वळतोय, तर या मार्गाने आपल्याला उजवीकडे वळायचंय। रामकृष्ण हरी नर्मदे हर, अशा प्रकारचा हा मार्ग आहे उजव्या बाजूचा। रामकृष्ण हरी नर्मदे हर। या मुख्य रस्त्याने आपण सरळ सरळ पुढे मार्गस्थ होत आहोत भिकमपुरा या गावाच्या दिशेने। 4:45 वाजलेले आहेत। आपल्याला अजून 3.5 ते 4 किलोमीटर भिकमपुरा पर्यंत या मार्गाने मार्गस्थ व्हायचंय। रामकृष्ण हरी नर्मदे हर, रामकृष्ण हरी नर्मदे हर। पुढे आल्यानंतर पुन्हा 2 रस्ते लागलेले आहेत, त्यातल्या या मुख्य रस्त्याने आपल्याला डाव्या बाजूला मार्गस्थ व्हायचंय। रामकृष्ण हरी नर्मदे हर, रामकृष्ण हरी नर्मदे हर। पुढे आल्यावरती 2 मार्ग लागले होते, एक या उजव्या बाजूला जातो आणि पलीकडे एक पगदंडी आहे बघा डाव्या बाजूला जाणारा। तर या उजव्या बाजूने आपल्याला जायचंय। या मैया शेतातून घरी चाललेल्या आहेत भिकमपूरकडे, तर त्यांनी आपल्याला या मार्गाने यायला सांगितले। रामकृष्ण हरी नर्मदे हर, रामकृष्ण हरी नर्मदे हर। या पगदंडीने सरळ सरळ आल्यानंतर आपल्याला गावाच्या दिशेने मार्गस्थ व्हायचंय। या ठिकाणी अजून एक पगदंडी चालली उजव्या बाजूला, पण ती या घरांकडे जाते, त्याच्यामुळे त्याने न जाता आपल्याला या पगदंडीने भिकमपूर गावाकडे मार्गस्थ व्हायचे। गाव जवळ झालेलं आहे आता। रामकृष्ण हरी नर्मदे हर, रामकृष्ण हरी नर्मदे हर। अशा प्रकारे आपण या आडव्या मुख्य रस्त्याला येऊन भेटलेलो आहे या पगदंडी मार्गाने। या आडव्या मुख्य रस्त्याने आपल्याला उजव्या बाजूला मार्गस्थ व्हायचंय। रामकृष्ण हरी नर्मदे हर, रामकृष्ण हरी नर्मदे हर। अशा प्रकारे आपण भडपुरा गावातून पुढे मार्गस्थ होऊन साधारण 5 किलोमीटर परिक्रमेतला पडाव गाठून या ठिकाणी भिकमपूर या गावात पोहोचलोय। रामकृष्ण हरी नर्मदे, रामकृष्ण हरी नर्मदे हर। भिकमपूर गावाच्या या मुख्य रस्त्याच्या चौकात आल्यानंतर इथून आपल्याला उजवीकडे मार्गस्थ व्हायचंय। अशा प्रकारचं हे गाव आहे। या गावात आता आपण संध्याकाळच्या विश्रांतीसाठी आश्रम कुठे आहे ते पाहूया। रामकृष्ण हरी नर्मदे हर, रामकृष्ण हरी नर्मदे हर। साधारण अर्धा किलोमीटर गावातून सरळ सरळ मार्गस्थ झाल्यावर या ठिकाणी उजव्या बाजूला मार्गस्थ व्हायचंय। पुढे आल्यानंतर या ठिकाणी उजव्या बाजूचा जो मार्ग आहे त्याने आपण नर्मदा मैयाच्या किनारी जाऊ शकतो आणि या डाव्या बाजूच्या मार्गाने आपण आश्रमापर्यंत पोहोचूया। रामकृष्ण हरी नर्मदे हर, रामकृष्ण हरी नर्मदे हर। पुढे आल्यानंतर या ठिकाणी नर्मदा मैयाच्या किनारी स्थित असणार हे मंदिर आहे। या ठिकाणी आश्रम स्थित आहे। आपण संध्याकाळच्या विश्रांतीसाठी या ठिकाणी परवानगी घेऊयात। रामकृष्ण हरी नर्मदे हर, रामकृष्ण हरी नर्मदे हर। आजच्या 102व्या परिक्रमेतल्या पडावामध्ये आपण इमलिया या ठिकाणी स्थित असणाऱ्या मा रेवा आश्रमातून पुढे मार्गस्थ होऊन साधारण 31 किलोमीटरचा परिक्रमेतला पडाव गाठून या ठिकाणी भिकमपुरा या गावामध्ये नर्मदा मैयाच्या किनारी स्थित असणाऱ्या या मंदिरामध्ये आपण आज संध्याकाळच्या विश्रांतीसाठी थांबत आहोत। रामकृष्ण हरी नर्मदे हर। पुन्हा भेटूयात उद्या पुढच्या पडावामध्ये। आज आपण नर्मदा मैयाच्या किनाऱ्याने बऱ्यापैकी मार्गस्थ झालो। धुवाधार हे तीर्थ आपण बघितलं, त्यानंतर भेडाघाट मधील नर्मदा मैयाचा प्रवाहही बघितला। खूप सुंदर आजचा आपला परिक्रमेतला पडाव झालेला आहे। पुन्हा भेटूयात उद्या पुढच्या पडावामध्ये। रामकृष्ण हरी नर्मदे हर।